नशिबाने जोडलेली गाठ भागतील. अरे अर्णव, कुठे चालला आहेस? तुझं बायकोचं हाताचं जेवण तरी खाऊन बघ एकदा. आजोबांचे बोलणं ऐकून अर्णवने एक नजर गौरीकडे टाकली. मग जाणून बुजून तिच्याकडे दुर्लक्ष करत तो आपल्या आजोबांना म्हणाला, नो थँक्स, मला भूक नाहीये. त्यामुळे तुम्हीच जेवा तुमच्या सुनेचं हातचं जेवण आणि हिला माझी बायको म्हणणं बंद करा. ही माझी बायको नाहीये, फक्त तुमची सून आहे. माझी एक महत्त्वाची मीटिंग आहे, त्यामुळे मला लवकर निघायचं आहे. मी बाहेरच काहीतरी खाईन, असं बोलून तो तिथून निघू लागतो. तेवढ्यात भरतेश त्याच्याकडे तिरक्या नजरेने बघत गौरीला म्हणाले, अरे वा, इतक्या चविष्ट जेवणाला सोडून बाहेरचं अळणी खाण्याची गोष्ट करणारा असा मूर्ख माणूस मी पहिल्यांदाच पाहतोय. मला तर या जेवणाचं सुवासामुळेच दुप्पट भूक लागली आहे गौरी. असं कर, जर जेवण जास्त बनलं असेल तर माझ्यासाठी एक मोठा डबा भरून दे. तिथे मी स्वतःही खाईन आणि माझ्या पार्टनर्सांनाही देईन. बघच तू, तुझ्या हातचं जेवण त्यांना खूप आवडेल. मग तर ते रोजच माझ्याकडे या जेवणाची मागणी करतील. त्यांच्या बोलण्याचं अर्थ समजून गौरीनेही अर्णवकडे तिरक्या नजरेने पाहिले. मग चेहऱ्यावर थोडं काळजीचं भाव ती म्हणाली, पण काका, मी तर जेवण फक्त घरच्या लोकांसाठीच बनवलं होतं. आता तर अगदी थोडंच जेवण उरलं आहे. मग अशा डब्बा कसं भरू? तुम्ही आधी सांगितलं असतं तर मी जास्त बनवलं असतं ना. त्यामुळे बरते सुद्धा काळजी करायचं नाटक करत म्हणाले, हो ना, आणि ते उरलेलं जेवण तूच का? कारण तूही अजून भुकेलीच आहेस. त्यांचं बोलणं ऐकून गौरीने अगदी निष्पाप चेहरा करत होकारार्थी मान हलवली. दुसरीकडे घरातल्या कुणालाच काही समजत नव्हतं की हे दोघे एवढं विचित्र का बोलत आहेत. सुनीता सुद्धा खूप चक्रावून गेल्या होत्या, कारण त्यांनी नुकतंच किचनमध्ये भरपूर जेवण शिल्लक असलेलं पाहिलं होतं. गौरी भरतेश यांना डब्बा देण्यास का नकार देत आहे हे त्यांना अजिबात समजत नव्हतं. तेवढ्यात भरतेश अगदी नाराज झाल्यासारखे नाटक करत म्हणाले, ठीक आहे, काही हरकत नाही. ते जेवण तू खाऊन घे आणि पुढच्या वेळी मात्र थोडं जास्तच बनव, जेणेकरून मला ऑफिसला घेऊन जाता येईल. यावर गौरीने होकारार्थी मान हलवली. तिकडे अर्णव अजूनही तिथेच उभा राहून त्यांचं बोलणं ऐकत होता. जेव्हा त्याने ऐकलं की अगदी थोडं जेवण उरलं आहे आणि तेही गौरीसाठी, तेव्हा गौरीला त्रास देण्यासाठी त्याचा डोक्यात एक खोडकर विचार आला. तो घाईघाईने त्यांच्याजवळ आला आणि डायनिंग टेबलावर बसला. मग आईला म्हणाला, आई, आज मला मीटिंगमध्ये खूप वेळ लागणार आहे, त्यामुळे मी विचार करतोय की जीवनच निघावं. तू मला जेवण वाढ. त्यानंतर गौरीकडे तिरक्या नजरेने बघत तिला ऐकवण्याचं सुरात तो म्हणाला, तसंही इथे जे काही जेवण बनलंय ते सगळं आमच्या घरच्या रेशनमधून बनलंय. कोणी आपल्या वडिलांचं घरून घेऊन आलेलं नाहीये. मग मी कशाला दुसऱ्या कुणामुळे भुकेला राहू? त्याचं बोलणं ऐकून गौरीला लगेच समजलं की अर्णवने तिला ऐकवण्यासाठीच हे बोलत आहे. पण त्याच्या ह्या बोलण्याने तिला काहीच फरक पडला नाही, कारण तिची हीच इच्छा होती की अर्णवने तिच्यामुळे उपाशी पोटी किंवा जेवण सोडून बाहेर जाऊ नये. तसंही तिला अर्णवबद्दल खूप वाईट वाटत होतं की तिच्यामुळेच तो अनुष्कापासून दुरावला होता. दुसरीकडे सुनीता खूप चकित झाल्या होते की अचानक त्यांचा मुलगा एवढा विचित्र का वागतोय. त्यांनी गौरीकडे पाहिले तेव्हा गौरीने त्यांना अर्णवला जेवण वाढण्याचा इशारा केला. त्यामुळे तिने अर्णवला जेवण वाढले. अर्णव जीव लागला. त्याला जेवण खूप आवडले होते, पण त्याला ते गौरीला जाणवून द्यायचं नव्हतं. म्हणून जेवणात चुका काढत तो सर्वांकडे पाहत आणि गौरीला ऐकवत म्हणाला, असं काय खास आहे या जेवणात? साधेच तर आहे. या भाजीमध्ये तर मीठ तिखटच नाहीये आणि खीरमध्येही गोडवा कमी आहे. असं जेवण तर आपली खुशी सुद्धा बनवून दाखवेल. त्याचं हे बोलणं ऐकून गौरीचा चेहरा पडला. तिचे चेहऱ्यावर उदासी पसरली, पण इतरांनी पाहण्यापूर्वीच तिने आपल्या चेहऱ्यावरील भाव लपवले आणि चेहऱ्यावर एक खोटं हसू आणलं. थोड्या वेळाने अर्णव जेवण करून तिथून निघून गेला. त्यावर गौरी हसत हसत किचनमध्ये निघून गेली. मग थोड्या वेळाने एक डबा घेऊन बाहेर आली आणि भरतेश यांना देत म्हणाली, हे घ्या काका, तुमचं जेवण. तेव्हा भरतेश यांनी हसून तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला आणि डबा घेऊन ते ऑफिससाठी निघाले. त्यानंतर आजोबांनी आजींना डोळ्यानंच इशारा केला, तेव्हा आजीने गौरीला आपल्या जवळ बोलावले.
गौरी त्यांच्याजवळ आली तेव्हा आजीने तिच्या हातात एक बॉक्स ठेवला आणि म्हणाल्या, हे घे तुझ्या पहिल्या स्वयंपाकाचा बेट. आणि हो, त्या गाढवाच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. जेवण खरोखरच खूप छान झालं होतं. तो तर जाणून बुजून तुला चिडवण्यासाठी नाटक करत होता. तुझ्यावर नाराज आहे ना, बस म्हणूनच. गौरीने तो बॉक्स उघडून पाहिला तर त्यात हिऱ्याच्या भांगड्या होत्या. गौरीने त्या परत करत म्हटले, नाही आजी, मी हे नाही घेऊ शकत. माझ्यासाठी तुमचं आशीर्वादच पुरेसा आहे. हे तुम्ही तुमच्याकडेच ठेवा. यावर आजीने तिच्या गालावर प्रेमाने हलकीशी चापट मारली आणि म्हणाल्या, चूप वेडे, हे तुझ्या पहिल्या स्वयंपाकाचं बेट आहे. त्यामुळे हे कधी परत करत नसतात. गुपचूप आपल्या जवळ ठेव. यावर गौरीने होकारार्थी मान हलवली आणि गुपचूप तो बॉक्स घेऊन त्यांच्या पाया पडले. त्यानंतर सुनीता आणि रामाने सुद्धा तिला कानातले झुमके आणि पैंजण भेट म्हणून दिले. गौरीने त्यांचाही आशीर्वाद घेतला. मग आपल्या खोलीत जाऊन त्या सर्व वस्तू काळजीपूर्वक एका बॉक्समध्ये ठेवून दिल्या. तिकडे अर्णव जेव्हा आपल्या ऑफिसमध्ये पोचला तेव्हा त्याचे सगळे कर्मचारी हातात फुलांचे गुच्छ घेऊन उभे होते. तो आत जातच प्रत्येक जण एक एक करून त्याला बुके देत लग्नाचं शुभेच्छा देऊ लागल्या. ज्यामुळे अर्णवचं मूड खूप खराब झाला. तो सर्वांकडे दुर्लक्ष करत थेट आपल्या केबिनमध्ये निघून गेला. दुसरीकडे त्याचा असिस्टंट विकासने सर्वांकडून बुके घेतले आणि एका वेगळ्या केबिनमध्ये ठेवून दिले. अर्णव मीटिंगमुळे टेन्शनमध्ये असल्याचं खोटं कारण त्याने सगळ्यांना सांगितलं. ज्यामुळे सगळेजण परत आपापल्या कामाला लागले. कारण आता कोणालाच अर्णवच्या रागाच्या बळी ठरायचं नव्हतं. तिकडे अर्णव आपल्या केबिनमध्ये पोचला आणि आपली टाय सैल करत खुर्चीवर बसला. त्याने आपला फोन काढला आणि कुणाला तरी कॉल लावला. पलीकडून कॉल उचलला गेल्यावर अर्णव म्हणाला, ऐक निखिल, मी आता तुला काही लोकांचे कॉन्टॅक्ट नंबर आणि त्यांचे पत्ते पाठवणार आहे. तू तिथे जाऊन अनुष्का देसाई नावाच्या मुलीचा पत्ता लाव. एवढंच नाही तर तुझ्या बाजूनेही पूर्ण प्रयत्न कर आणि मला तिचं अचूक लोकेशन शोधून दे. यासाठी तुला जेवढे पैसे हवे असतील तेवढे मी तुला देईन, पण बदल्यात तुला लवकरात लवकर मला हे काम करून द्यावं लागेल. एवढं बोलून त्याने फोन कट केला आणि फाईलमध्ये ठेवलेल्या पेपर्सचे काही फोटो काढून त्या नंबरवर सेंड केले आणि फोन टेबलावर ठेवला. तेवढ्यातच त्याची नजर आपल्या वर्क टेबलावर ठेवलेल्या अनुष्काच्या फोटोवर पडली. त्या फोटोकडे पाहत त्याने तो हातात घेतला आणि म्हणाला, माझ्या प्रेमात काय कमी पडलं होतं अनु, जी तू माझ्यासोबत असं केलंस? तुझा माझ्यावर जरा सुद्धा विश्वास नव्हता का, जी मला अशा प्रकारे सोडून निघून गेलीस? एकदा तरी माझ्याशी तुझ्या स्वप्नांबद्दल बोलून पाहायचं होतं ना. मग तो फोटो परत टेबलावर ठेवत म्हणाला, ह्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही अनु, कधीच नाही. एवढं बोलून त्याने डोकं खुर्चीला मागे टेकवलं आणि आपले डोळे बंद केले. पण त्याच वेळी त्याचा बंद डोळ्यासमोर गौरीचा तो निष्पाप चेहरा येऊ लागला. जेव्हा ती किचनमध्ये आपल्या कामात मग्न होती, तिचे केस तिला वारंवार त्रास देत होते आणि गौरीने मोठ्या अदबीने ते मागे झटकणं, आजी आणि आजोबांना वाद घालताना पाहून तिचा तो हसरा आणि उमलेला चेहरा, सगळं काही त्याचा बंद डोळ्यासमोर एखाद्या रीलसारखं फिरू लागलं, जे अर्णवच्या मनाला एक वेगळाच दिलासा देऊ लागलं होतं. तेवढ्यात पुन्हा एकदा त्याच्या मनात अनुष्काचा विचार आला. तसं तो पुढे टेबलवर झुकला आणि त्याने आपले डोकं हाताने धरले आणि रागात स्वतःशीच म्हणाला, व्हॉट द हेल, हे माझ्यासोबत काय होतंय? एका दिवसातच ही मुलगी माझ्यावर एवढा प्रभाव का पाडते? का तिचा चेहरा माझ्या डोक्यातून जात नाहीये? मला लवकरात लवकर ह्या मुलीला माझ्या घरातून बाहेर काढावं लागेल, नाहीतर हिच्यामुळे जशी अनु माझ्यापासून दुरावली तसेच माझे घरचेही माझ्यापासून दुरावतील. एवढं बोलून तो आपल्या कामाला लागला. हळूहळू सकाळची संध्याकाळ कधी झाली हे समजलंच नाही. संध्याकाळी ऑफिस बंद झाल्यावर तो घरासाठी निघाला. घरी पोचल्यावर तो एका नोकराला आपल्या खोलीत कॉफी आणायला सांगून वर आपल्या खोलीच्या दिशेने जाऊ लागला.
तो आपल्या कोलीकडे जातच होता. तेवढ्यात पैंजणांच्या आवाजाने त्याचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं. तशी त्याची पुढे पडणारी पावले थांबली. त्याने आपली पावले मागे घेतली आणि आपल्या खोलीच्या डाव्या बाजूला असलेला खोलीच्या दरवाजापाशी आला. त्याने हलकासा दरवाजा उघडला तर आत गौरीला पाहताच त्याची नजर तिच्यावर खिळून राहिली. आत गौरी रमत गमत आपल्या पुस्तकात लक्ष देऊन अभ्यास करत होती, ज्यामुळे तिचं पायातले पैंजण चुमचुम असा आवाज करत होते. सोबतच तिने एका हातात पेन धरला होता, जो ती वारंवार आपल्या ओठांवर टेकवत होती. तर कधी त्याच पेनाने तिच्या गालावर येणारे विस्कटलेले केस मोठ्या आदबीने मागे सारत होते. तिला पाहताच अर्णव, जो दिवसभर ऑफिसमध्ये काम करून थकला होता, त्याला खूप आराम वाटला आणि त्याच्या मनात एक सुकवणारी शांतता पसरली. तो न कळतच छातीवर हात बांधून भिंतीला टेकून तिला न्याहाळू लागला. तिच्या ओठांवर उमलणारं तिचं ते हलकं हलकं हसू तिच्याकडे खेचून घेत होती. तेवढ्यात अर्णवाचं लक्ष गौरीच्या ओठांजवळ असलेल्या एका तिळावर गेलं. तो तीळ पाहताच अर्णवचं काळी जोरात धडधडू लागलं. तो तीळ होताच इतकं आकर्षक की कोणताही मुलगा जर गौरीकडे बघेल तर त्याचं लक्ष त्या तिळावर नक्कीच जाणार. तिकडे आतमध्ये गौरी, जी अगदी मग्न होऊन अभ्यास करत होती, तिला अचानक असं जाणवलं की कोणीतरी दरवाजातून खूप वेळापासून तिच्याकडे पाहते. तिने आपली नजर वर करून त्या दिशेने पाहिले. अर्णवला गौरी थांबलेली पाहून लगेच समजलं होतं की आता ती दरवाजाकडे पाहणार आहे. त्यामुळे तिने पाहण्याआधीच तो दरवाजापासून बाजूला झाला आणि तिथेच असलेल्या एका खांबाच्या मागे लपला. गौरीने दरवाजा उघडला आणि ती बाहेर येऊन इकडे तिकडे पाहू लागली. तसा अर्णव खांबाला अगदी केटून उभा राहिला. गौरी पुढे आली आणि खाली झुकून हॉलमध्ये पाहू लागली, पण तिला तिथे कोणीच दिसले नाही. तेवढ्यात जवळच असलेल्या एका खिडकीतून, जी बाहेरच्या बाजूला उघडत होती, हवेची एक जोरात झुळूक आत आली, ज्यामुळे गौरीच्या साडीचा पदर उडून थेट अर्णवच्या चेहऱ्यावर आला. एका वळकीचं जाणिवेमुळे अर्णवचे डोळे अलगद बंद झाले आणि तो न कळतच गौरीचा तो सुवास आपल्या श्वासात भरून घेऊ लागला, जो सुवास त्याच्या हृदयाचे टोके वाढवण्यासोबतच त्याच्या मनाला एक अनोळखीची शांतताही देत होता, जी अर्णवला खूप ओळखीची वाटत होती. जेव्हा गौरीला तिथे कोणीच दिसले नाही, तेव्हा तो आपला बास असावा असं विचार करून ती कांदे उडवत परत आपल्या खोलीत निघून गेली. ती गेल्यावर अर्णव, जो तिच्या आठवणीत आणि स्पर्शात हरवून गेला होता, तो बाणावर आला आणि हसत हसत आपल्या खोलीत निघून गेला. त्याला अजूनही आपल्या रोमारोमात गौरीचा सुगंध जाणवत होता, जो त्याला शांततेसोबतच एका ताजे तवानीपणा देत होता. तेवढ्यात अचानक त्याच्या कानात एका गाण्याचे बोल घुमू लागले. हाँ हंसी बन गए, हाँ नमी बन गए, तुम मेरे आसमां मेरी जमी बन गए. हे गाणे आठवताच अर्णवच्या मनात पुन्हा एकदा अनुष्काचे विचार आले. त्याने गौरीचे सगळे विचार आपल्या मनातून झटकून टाकले आणि स्वतःशीच म्हणाला, मी हे कसं करू शकतो? कसं मी ह्या मुलीची तुलना माझ्या अनुष्कासोबत करू शकतो? जो आनंद आणि शांतता मला अनुष्काच्या आवाजाने मिळायची, त्याची तुलना मी गौरीच्या जवळ असण्याशी कशी करू शकतो? मी हे असे कसं करू शकतो? एवढं बोलून तो रागाच्या भरात आपल्या खोलीतील वस्तू इकडे तिकडे फेकू लागला. त्याला स्वतःचाच खूप राग येत होता की तो अनुष्काला विसरून गौरीच्या विचारात का हरवून चालला होता. त्यानंतर तो बेडवर डोके धरून बसला आणि स्वतःशीच म्हणाला, नक्कीच या मुलीचे सुंदर रूप मला तिच्याकडे आकर्षित करत आहे. म्हणूनच आता मला या मुलीपासून जितकं लांब राहता येईल तितकं लांब राहावं लागेल. हेच माझ्यासाठी भविष्यात चांगलं ठरेल. सर, तुमची कॉपी. एवढं बोलत नोकर खोलीत आत आला तर खोलीची दुरावस्था पाहून तो आश्चर्याने अर्णवकडे बघू लागला. दुसरीकडे अर्णव ह्या वेळी प्रचंड रागात होता. म्हणूनच तो त्याच्यावर वरडत म्हणाला, तुझी हिंमत कशी झाली नॉक न करता आत येण्याची? आणि नकोय तुझी कॉपी, चालतं हो इथून. आणि यापुढे नॉक केल्याशिवाय माझ्या खोलीत
पाऊल सुद्धा ठेवायचं नाही. त्याचं बोलणं ऐकून तो नोकर तिथून पटकन पळून गेला. नोकर घाबरतच अर्णवच्या खोलीतून बाहेर पडला आणि धावत खाली आला. गौरी तिथेच हॉलमध्ये उभी होती. नोकराचा घाबरलेला चेहरा पाहून तिने विचारले, काय झालं? तू इतकं घाबरलं का आहेस? तो नोकर थरथरत्या आवाजात म्हणाला, ते अर्णव सर खूप रागात आहेत. त्यांनी खोलीतल्या सगळ्या वस्तू तोडून टाकल्यात आणि माझ्यावर खूप जोरात ओरडले. कॉफी प्यायलाही त्यांनी स्पष्ट नकार दिला. नोकराचं बोलणं ऐकून गौरीच्या मनात काळजी निर्माण झाली. अर्णव सकाळी थोडं पार खाऊन ऑफिसला गेला होता. दुपारी घरी आल्यावरही तो उपस्थित होता. अर्णवने तिला स्वतःची पत्नी मानण्यास नकार दिला असला तरी तिचे कर्तव्य तिला गप्प बसू देत नव्हते. तिने नोकराच्या हातातून कॉफीचा ट्रे घेतला आणि म्हणाले, तू काळजी करू नकोस, मी वर जाऊन त्यांना कॉफी देते. गौरी सावध पावलाने अर्णवच्या खोलीच्या दिशेने निघाली. खोलीच्या दारापाशी पोचून तिने दारावर हलकेच नॉक केले. अर्णव बेडवर डोके धरून बसला होता. नॉकचा आवाज ऐकून त्याचा राग अनावर झाला. त्याला वाटले की तोच नोकर पुन्हा आला आहे. तो मागे न पाहताच ओरडला, मी तुला एकदा सांगितलं ना की आत यायचं नाही? तुझी हिंमत कशी झाली पुन्हा? बोलता बोलता अर्णवने मागे वळून पाहिले आणि त्याचे शब्द जागेवरच थांबले. समोर नोकर नाही तर गौरी उभी होती. तिच्या हातात कॉफीचं कप होता आणि तिच्या चेहऱ्यावर एक शांत निरागस भाव होते. गौरीला समोर पाहताच अर्णवच्या मनात पुन्हा तिची तीच सुवासिक आठवण जागी झाली, ज्यामुळे तो आधीच अस्वस्थ होता. स्वतःच्या भावनांवर ताबा मिळवण्यासाठी अर्णव गौरीवर अजून जास्त चिडला. त्याचा चेहरा रागाने लाल झाला. तो बेडवरून उठला आणि वेगाने गौरीच्या दिशेने आला. तो तिच्या अगदी जवळ गेला आणि अत्यंत कठोर आवाजात म्हणाला, तू इथे काय करत आहेस आणि माझ्या खोलीत येण्याची तुझी हिंमत कशी झाली? गौरी थोडी घाबरली, पण तिने स्वतःला सावरले आणि कॉफीचं कप पुढे करत म्हणाली, तुम्ही सकाळी व्यवस्थित काही खाल्लं नाही आणि आता कॉफीही नकारली म्हणून मी. तिचे बोलणे पूर्ण होण्याआधीच अर्णवने रागाने तिचा हात झटकला. त्या झटक्यामुळे कॉफीचा गरम कप गौरीच्या हातातून सुटला आणि खाली पडून त्याचे तुकडे तुकडे झाले. काही गरम कॉफी गौरीच्या हातावरही उडाली, ज्यामुळे ती वेदनेने विवळली. आहा! पण अर्णवला तिच्या वेदनेची काहीच पर्वा नव्हती. तो तिच्यावर ओरडत म्हणाला, मला तुझ्या सहानुभूतीची अजिबात गरज नाही. तुला समजून घेता येत नाही का? मी तुला आधीच सांगितले की तू माझी पत्नी नाहीस. मग माझ्या आयुष्यात माझ्या खोलीत डवळाडवळ करण्याचा हा अधिकार तुला कोणी दिला? गौरी डोळ्यात पाणी आणून त्याच्याकडे बघत राहिली. अर्णवने तिच्या अगदी जवळ येत तिच्या डोळ्यात डोळे टाकून अत्यंत ठोमणे मारत म्हटले, तुला काय वाटतं? तुझा हा सुंदर चेहरा आणि ही काळजी दाखवून तू मला तुझ्या जाळ्यात ओढशील? लक्षात ठेव, अर्णवच्या मनात फक्त आणि फक्त अनुष्का आहे. तुझी ही सुंदर शक्कल म्हणजे चेहरा माझ्या मनात अनुष्काची जागा कधीच घेऊ शकत नाही. त्यामुळे माझ्यावर हक्क गाजवणं बंद कर आणि माझ्या नजरेसमोरून चालते हो. अर्णवचे हे शब्द गौरीच्या हृदयाला आरपार भेदून गेले. ती सुन्न होऊन तिथेच उभी राहिली. गरम कॉफी हातावर उडाल्यामुळे गौरीच्या हाताची आग होत होती आणि अर्णवच्या शब्दांमुळे तिच्या डोळ्यातून अश्रूंचा धारा वाहत होत्या. पण अर्णवच्या रागाचा पारा इतका चढला होता की त्याला तिचे अश्रू दिसत नव्हते. उलट तिचा रडवेला चेहरा पाहून तो अजूनच चिडला. तो तिच्या आणखी जवळ गेला. त्याच्या श्वासांची उष्णता गौरीला आपल्या चेहऱ्यावर जाणवत होती. अर्णवने आपली तर्जनी बोट गौरीच्या चेहऱ्यांसमोर रोखली आणि अत्यंत कठोर, थंड आणि हुकुमशाही आवाजात म्हणाला, रडण्याचं हे नाटक माझ्यासमोर बंद कर गौरी, आणि कान उघडून माझी एक सक्त वॉर्निंग लक्षात ठेव. आज नंतर ह्या पावलानंतर तुझी सावली सुद्धा माझ्या खोली पडता कामा नाही. ही माझी खोली आहे, माझ्या खाजगी एरिया आहे. इथे येण्याचं, ह्या दाराला स्पर्श करण्याचा अधिकार मी तुला कधीच दिला नव्हता आणि कधी देणारही नाही. गौरीने आपले ओठ घट्ट दाबून घेतले, जेणेकरून तिचं हुंदका बाहेर पडणार नाही. ती फक्त अर्णवच्या डोळ्यातील राग पाहत राहिली. अर्णवने पुढे म्हटले,
तुला काय वाटतं, माझ्या आजोबांचा पाठिंबा आहे म्हणून तू ह्या घरावर आणि माझ्यावर हक्क गाजवू शकतेस? तर तो तुझा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. घराच्या इतर भागात तू काय करतेस याच्याशी मला काहीही देणं घेणं नाही, पण माझ्या ह्या खोलीच्या चौकटीच्या आत पाऊल ठेवण्याची हिंमत पुन्हा कधीच करू नकोस. जर पुढच्या वेळी तू मला माझ्या खोलीत किंवा माझ्या आसपास दिसलीस तर माझ्या इतका वाईट माणूस कुणी नसेल. गेट आउट. अर्णवने दिलेली ही सक्त ताकीद गौरीच्या कानात वारंवार घुमत राहिली. तिचा स्वाभिमान पार दुखावला गेला होता. तिने आपले अश्रू पुसले, जमिनीवर पडलेल्या काचेच्या तुकड्यांकडे आणि हातावर उमटलेल्या लाल चटकाकडे एक नजर टाकली आणि एकही शब्द न बोलता ती वेगाने खोलीबाहेर निघून गेली. गौरी गेल्यावर अर्णवने रागाने दारावर जोरात लाथ मारली आणि दरवाजा धडकन बंद करून घेतला. तो धापा टाकत बेडवर बसला. जरी त्याने गौरीला हाकलून लावले असते तरी त्याचे मन अजूनही अस्वस्थ होते. तिच्या हातावर उडालेली गरम कॉफी आणि तिच्या डोळ्यातील वेदना त्याच्या डोळ्यासमोरून जात नव्हती. अर्णवच्या खोलीतून बाहेर पडल्यानंतर गौरीचे पाय जणू जड झाले होते. तिच्या हाताची आग ओतत होती, पण त्यापेक्षा जास्त तिच्या मनाला जखम झाली होती. ती धावतच आपल्या खोलीत आली आणि तिने आतून दरवाजा घट्ट बंद करून घेतला. दरवाजाला पाठ लावून ती तिथे जमिनीवर कोसळली. अर्णवने दिलेली ती सक्त ताकीद, त्याचे ते टोमणे आणि त्याच्या डोळ्यातील द्वेष तिच्या डोळ्यासमोरून जात नव्हता. इतके दिवस तिने स्वतःला सावरले होते, पण आज अर्णवने तिचे स्वाभिमानाचे दिंडावडे काढले होते. तिने दोन्ही हातांनी आपले तोंड दाबून घेतले, जेणेकरून तिचं रडण्याचा आवाज खोली बाहेर जाणार नाही. तिच्या डोळ्यातून अश्रूंचा धारा अखंड वाहत होती. ती मनातल्या मनात स्वतःलाच विचारत होती, माझी काय चूक होती? मी तर फक्त त्यांची काळजीपोटी कॉपी घेऊन गेले होते. जर ते मला आपली पत्नी मानत नाही तर किमान एक माणूस म्हणून तरी माझ्याशी नीट वागू शकले असते ना. काही वेळाने ती जमिनीवर उठली आणि बेडवर जाऊन पडली. तिने उशीमध्ये आपले तोंड लपवले आणि डसाडसा रडू लागली. अर्णवचे ते शब्द तिच्या कानात सतत घुमत होते, ह्या खोलीच्या चौकटीचं आत पाऊल ठेवण्याची हिंमत पुन्हा कधीच करू नकोस. गेट आउट. रडून रडून तिचे डोके प्रचंड दुखू लागले होते. तिच्या हातावर गरम कॉफी उडाल्यामुळे आलेलं लाल चटका आता अधिकच टणकू लागला होता. पण मनातल्या वेदनेसमोर तिला त्या शारीरिक दुखापातीची काहीच जाणीव होत नव्हती. रडता रडता तिचा जीव अगदी थकून गेला. डोळ्यातील पाणी सुकत आले आणि त्याच अवस्थेत तिला कधी गाढ झोप लागली हे तिलाच कळले नाही. तिचा निष्पाप रडवेला चेहरा उशीवर तसाच पडून होता आणि ती गाढ शांततेत हरवून गेली होती. दुसऱ्या दिवशी अर्णव घाईघाईत तयार होऊन ऑफिससाठी निघत होता. तेवढ्यात तिथे सोफ्यावर बसून चहाचा आस्वाद घेणाऱ्या आजोबांची नजर त्याच्यावर पडली. त्यांनी त्याला आपल्या जवळ बोलवले आणि म्हणाले, अर्णव इकडे ये, मला तुझ्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. आजोबांचे बोलणे ऐकून अर्णव होकारार्थी मान हलवत त्यांच्या जवळ आला आणि सोफ्यावर बसून त्यांना म्हणाला, बोला, काय बोलायचं आहे तुम्हाला? पण जे काही असेल ते पटकन सांगा. माझ्याकडे जास्त वेळ नाही आहे. ऑफिसमध्ये माझी एक अत्यंत महत्त्वाची मीटिंग आहे. त्याचा बोलण्यात कमालीचा उद्धटपणा जाणवत होता. गौरीला ह्या घरात ठेवण्याचा आजोबांच्या निर्णयामुळे तो त्यांच्यावर प्रचंड नाराज होता. म्हणूनच ह्यावेळी त्याच्या बोलण्यात आजोबांबद्दल अजिबात मवाळपणा नव्हता. तो फक्त त्यांचा आदर करतो म्हणून त्यांच्याशी बोलायला आला होता. नाहीतर आता जितकं जमेल तितकं तो आपल्या कुटुंबातील लोकांना इग्नोर करत होता. तिथेच बसलेले आजोबा त्याच्या बोलण्याचं पद्धतीवरूनच समजून गेले की तो अजूनही त्यांच्यावर रागवलेला आहे. पण त्यांनी त्यांना आजोबा न म्हणता थेट मुद्द्याचं बोलायला सांगणं ही गोष्ट त्यांच्या मनाला पार लागून गेली. अर्णव घरात इतर कोणाशीही कितीही उद्धटपणे वागला तरी आजोबांशी तो नेहमी प्रेमानेच बोलायचा आणि सतत आजोबा आजोबा करत त्यांच्या मागे मागे फिरून त्यांना त्रास द्यायचा. ह्याच गोष्टींचा विचार करत ते अर्णवकडे पाहत म्हणाले, अर्णव, आपल्यामध्ये आता इतकी अंतर वाढली आहेत का की आता आपण दोघं फक्त महत्त्वाच्या विषयांवरच बोलू शकतो?
तेव्हा अर्णवने त्यांच्यावरून नजर फिरवली आणि तो रागाने म्हणाला, आणि याला कारणीभूत तुम्हीच आहात आजोबा. हे सगळं तुमच्यामुळेच घडतंय. तुम्ही माझ्या इच्छेविरुद्ध जाऊन त्या मुलीला या घरात आणलं नसतं तर आपल्या दोघांमध्ये अशी नाराजी कधीच निर्माण झाली नसती. दुसरीकडे त्याचं बोलणं ऐकून गौरी, जी आजोबांसाठी नाश्ता घेऊन येत होती, तिची पावले स्वयंपाकघराच्या दरवाजापाशीच रेंगाळली. अर्णवच्या मनात स्वतःबद्दल एवढा द्वेष आणि तिरस्कार पाहून तिच्या मनातील काहीतरी तुटल्यासारखं तिला वाटलं. तो तिला घरात येऊ इच्छित नाही हाच विचार करून पुन्हा एकदा तिचे डोळे अश्रूंनी भरून आले. ती आपल्या भावनांवर ताबा मिळवत परत स्वयंपाकघरात निघून गेली आणि तिने एका नोकराच्या हातातून आजोबांसाठी नाश्ता पाठवून दिला. तिथेच अर्णवचं बोलणं ऐकून आजोबा त्याच्याकडे पाहत त्याला समजावत म्हणाले, ती मुलगी आता तुझी बायको आहे अर्णव, आणि हे सत्य तू मानण्याने किंवा न मानण्याने, नकारण्याने बदलणार नाही. म्हणूनच एकदा तुझ्या भूतकाळाला विसरून गौरीला स्वीकारून तर बघ. काय माहीत तुझ्या आयुष्यातील सगळी गुंतागुंत आपोआपच दूर होऊन जाईल. आणि ज्या मुलीसाठी तू गौरीसारख्या चांगल्या मुलीला नाकारतो आहेस, ती तर स्वतःच तुला सोडून गेली होती. तू स्वतःच विचार कर, गौरीने आपल्या घराण्याची अब्रू वाचवली आहे. नाहीतर अनुष्काने तर ते एवढंच बोलू शकले असते की अर्णवने त्यांचे बोलणे मध्येच तोडले आणि तो उभा राहत म्हणाला, जर तुम्हाला ह्याच फालतू गोष्टीबद्दल बोलायचं असेल तर मला माफ करा. माझ्याकडे वेळ नाही त्या असल्या फालतू गप्पा मारण्यासाठी. मी निघतोय, मला उशीर होतोय. एवढं बोलून तो तिथून पुढे जाऊ लागला. तेव्हा आजोबा त्याला थांबवत म्हणाले, थांब, मी तुला हे सांगत होतो की आज राजेशचा फोन आला होता. त्याची अशी इच्छा आहे की तू गौरीला सोबत घेऊन त्यांच्या घरी जा आणि लग्नानंतर पहिल्यांदा माहेरी जाण्याची रीत पूर्ण कर. मी त्यांना होकार दिला आहे. म्हणूनच जमेल तर आज गौरीला घेऊन देसाई मेन्शनला जा. ऑफिसची मीटिंग भरतेस आणि बाबा सांभाळून घेतील. त्यांचे बोलणे ऐकून अर्णव रागाने त्यांच्याकडे वळला आणि मोठ्या आवाजात ओरडला, जेव्हा तुम्हाला माहीत आहे की मी हे लग्नच मानत नाही, मग तिच्यासोबत जाण्याचा प्रश्न येतो कुठे? आणि कुणाला विचारून तुम्ही त्यांना होकार दिला? त्याचा हा मोठा आवाज ऐकून घरातील सर्व मंडळी हॉलमध्ये जमा झाली. सोबतच गौरी सुद्धा स्वयंपाकघरातून बाहेर आली. तेवढ्यात राकेश रागाने अर्णवला म्हणाले, अर्णव, ही काय पद्धत आहे? असं का ओरडत आहेस? आणि तुझी हिंमत कशी झाली बाबांशी ह्या भाषेत बोलण्याची? तू दिवसेंदिवस उद्धट होत चालला आहेस. आत्ताच्या आत्ता बाबांची माफी माग. पण अर्णव आपल्या जागेवरून तसूभरही हल्ला नाही. तेव्हा आजोबांनी हाताने इशारा करत राकेशांना शांत केले आणि स्वतः अर्णवकडे पाहत म्हणाले, अर्णव, हे विसरू नकोस की या घराचा मोठा असण्यासोबतच मी या घराचा प्रमुख आहे. म्हणूनच कोणत्याही निर्णय घेण्यासाठी मला तुझी परवानगी घेण्याची गरज नाही. त्यामुळे हा माझा अंतिम निर्णय आहे की तू गौरीला घेऊन राजेशच्या घरी जाणारच आहेस. तेव्हा अर्णव रागाने त्यांच्याकडे पाहत म्हणाला, ठीक आहे, तर मग माझाही निर्णय ऐकून घ्या. मी त्या मुलीला घेऊन कुठेही जाणार नाही. तुम्ही तिला तुमची सून मानला आहे ना, मग तुम्हीच तिला घेऊन जा आणि ती रीत पूर्ण करा. पण माझ्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवू नका. आणि जर तुम्ही माझ्यावर कसलीही जबरदस्ती केली तर मी इथून कायमचा फार्म हाऊसवर राहायला निघून जाईन. मग राहा तुम्ही तुमच्या लाडक्या सुनेसोबत इथे एकटेच. कारण आता तुम्हाला तुमच्या नातवाची काही काळजी उरलेली नाहीये. म्हणूनच तर तुम्ही त्या मुलीला इथे घेऊन आला. त्याची ही धमकी ऐकून घरातील सर्वजण थक्क झाले. अर्णव आपल्या अशा प्रकारे घर सोडून जाण्याची धमकी देईल अशी त्यांनी कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. तेवढ्यात आजोबा रागाने अर्णवला काहीतरी बोलणार होते की लगेच गौरीने त्यांना शांत करत म्हणाले, प्लीज आजोबा, शांत व्हा, नाहीतर तुमची तब्येत बिघडेल आणि मला कोणतीही रीत करायची नाहीये. मी बाबांशी फोनवर बोलून घेईन, ते माझं बोलणं समजून घेतील. पण प्लीज तुम्ही दोघं अशा प्रकारे एकमेकांची वाद घालू नका. त्यानंतर ती अर्णवकडे वळली आणि म्हणाले, आणि तुम्ही, मला माहीत आहे की
तुम्ही माझा प्रचंड तिरस्कार करता, इतका की तुम्हाला माझा चेहरा पाहण्याचीही इच्छा नाही. पण आपल्या द्वेषात इतकी आंधळे होऊ नका की तुम्ही लहान मोठ्यांचं आदर करायलाच विसरून जाल. यावेळी जे तुमच्या समोर उभे आहेत ते तुमचे स्वतःचे आहेत, तुमचे आजोबा. किमान त्यांच्याशी तरी या भाषेत बोलू नका. त्यांचा वयाचा तरी आदर करा. तुमच्या ह्या रागाच्या भरात तुम्हाला हे सुद्धा दिसत नाहीये की तुम्ही त्यांच्याशी असं वागल्यामुळे यावेळी त्यांना कसं वाटत असेल. माझ्यामुळे स्वतःला आपल्या कुटुंबापासून दूर करू नका. गौरीचे बोलणे ऐकून अर्णवने एक नजर आपल्या आजोबांकडे टाकली आणि मग गौरीकडे पाहत तो अत्यंत संतापाने म्हणाला, तू तू तर तुझं तोंड बंदच ठेव. हे जे काही घडत आहे ना ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळेच होतंय. तू ह्या घरात पाऊल ठेवल्यापासून या घराची सुख शांतता पार हिरावून घेतली गेली आहे. मी माझंच कुटुंबापासून लांब चाललो आहे. जे आजोबा मला नेहमी डोक्यावर घेऊन असायचे तेच आज तुझ्यामुळे प्रत्येक गोष्टीवर माझ्याशी भांडायला उभे राहतात. जर तुला वाटत असेल की ह्यापेक्षा जास्त काही वाईट घडू नये, जर तितक्या लवकर होईल त्या लवकर इथून चालती हो. आणि पुन्हा मला कधी तुझं तोंड दाखवू नकोस. त्याचे हे शब्द ऐकून गौरीच्या हृदयाचा थरकाप उडाला. तिच्या मनात एक तीव्र कळ उठली, पण तिने आपल्या भावनांवर घट्ट ताबा मिळवला आणि अर्णवकडे पाहून ती म्हणाली, ठीक आहे, मला फक्त 3 महिने द्या. ह्या 3 महिन्यात मी अनुष्का दीना पुन्हा तुमच्या आयुष्यात परत आणेन आणि त्याच क्षणी कायमची इथून निघून जाईन. हे माझं तुम्हाला वचन आहे. पण तोपर्यंत तुम्हालाही मला एक वचन द्यावं लागेल की तुम्ही माझ्यामुळे आपल्या कुटुंबात पुन्हा कधीही कुणाशीही वाद घालणार नाही. जर ते तुम्हाला काहीच सांगतील तर तुम्ही शांतपणे त्यांचं ऐकून घ्याल आणि त्यांची गोष्ट मानाल. तर सांगा, मान्य आहे का तुम्हाला माझी ही अट? गौरीचे हे बोलणे ऐकून अर्णवनेही लगेच होकार दिला आणि तिच्या अटीवर सहमती दर्शवत म्हणाला, ठीक आहे, मला मान्य आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुलाही माझी एक अट मानावी लागेल. जर 3 महिन्यात तू अनुष्काला इथे परत आणण्यात अपयशी ठरलीस तरी तुला इथून जावंच लागेल. आणि जर ती ह्या आधीच परत आली तरीही तुला त्याच क्षणी हे घर सोडावं लागेल. बोल, मान्य आहे का तुला? हो, मान्य आहे. त्याच्या या अटीवर गौरीने एक दीर्घ श्वास घेतला आणि त्याचे बोलणे मान्य करत होकार दिला. त्यानंतर ती वर आपल्या खोलीच्या दिशेने निघून गेली. दुसरीकडे अर्णव देखील लगेचच आपल्या ऑफिससाठी निघून गेला. तर आजोबा मात्र काळजीत पडून तिथे सोफ्यावर बसून राहिले. अर्णव आपल्या ऑफिसमध्ये पोहोचला आणि नेहमीप्रमाणे कामाला लागला. थोड्या वेळाने त्याने विकासला आपल्या केबिनमध्ये बोलावले आणि त्याच्याकडे पाहत विचारले, अनुष्काबद्दल काही माहिती मिळाली का तुला? तेव्हा विकास त्याच्याकडे पाहत म्हणाला, नाही सर, अजून तरी काही पत्ता लागलेला नाही. पण हो, निखिल सांगत होता की अनुष्का लग्न मंडपातून निघून गेल्यानंतर विमानतळावर तिचा एका बॉयफ्रेंड रोहितला भेटली होती. त्यानेच अनुष्काला इथून पळून जाण्यात मदत केली होती. पण निखिलचं असं म्हणणं आहे की तो काही दिवसातच अनुष्काचं शोध लावून घेईल. अर्णवने त्याचं बोलण्यावर फक्त आपली मान हलवली आणि म्हणाला, ठीक आहे, तू जाऊन तुझं काम कर. त्याचं बोलण्यावर विकास मान हलवून केबिन बाहेर जाऊ लागला. तेवढ्यात अचानक अर्णवच्या मनात गौरीचा विचार आला आणि तो काहीतरी विचार करून विकासकडे पाहत म्हणाला, थांब. त्याचे बोलणे ऐकून विकास थांबला आणि मागे होऊन प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहू लागला. तेव्हा अर्णव त्याला म्हणाला, पुढच्या 1-1.5 तासात मला गौरी देसाईची संपूर्ण इन्फॉर्मेशन पाहिजे. ती राजेश देसाईंना कशी ओळखते, तिचं त्यांच्याशी काय नातं आहे, ती आतापर्यंत कुठे होती, कुठे राहायची, काय करते, सगळं काही. इज दॅट क्लिअर? त्याचे हे बोलणे ऐकून विकास चक्रावून गेला. शेवटी स्वतःच्या घरात राहणाऱ्या गौरीची, जी सध्या त्याची बायको आहे, तिची माहिती काढण्याची अर्णवला काय गरज पडली? पण तो त्याचा बॉस होता. त्याच्यासमोर विकासची काही बोलण्याची हिंमत नव्हती. म्हणूनच तो ओके सर म्हणाला आणि केबिन बाहेर निघून गेला. दुसरीकडे अर्णव पुन्हा आपल्या कामात मग्न झाला. दुसरीकडे गौरी आपल्या खोलीत खिन्न मनाने खिडकीपाशी असलेल्या सोफ्यावर बसली होती. तिच्या चेहऱ्यावर त्यावेळी प्रचंड
नैराश्य आणि उदासी पसरली होती. अनुष्का तिचा लवकरात लवकर कसं शोध घ्यावं हेच तिला समजत नव्हते. सोबतच अर्णवचे आपल्या कुटुंबासोबतचे वागणेही तिला अजिबात पटत नव्हते. तिच्यामुळे तो आपल्याच माणसांशी भांडत होता आणि गौरी त्यांच्यामधील ह्या वादाचे कारण बनली होती, जे तिला कोणत्याही परिस्थितीत मान्य नव्हते. अर्णव आणि त्याच्या कुटुंबातील ही कडुता कशी संपवता येईल ह्याच विचारात ती गुंग होती. तेवढ्या तिथे खुशी आणि पाहायला आल्या. जेव्हा तिने गौरीला अशा प्रकारे विचारांचं चक्रात बुडालेले पाहिले तेव्हा त्या तिच्या जवळ येऊन बसल्या. तिने गौरीच्या खांद्यावर हात ठेवला आणि विचारले, काय झालं गौरी? अर्णव दादामुळे तू टेन्शनमध्ये आहेस का? सकाळी दादा जे काही बोलले त्यामुळे तू उदास आहेस ना? तसं पाहिलं तर ह्या गोष्टीत मीही तुझ्या बाजूनेच आहे. दादाने तुझ्याशी अशा प्रकारे वागायला नको होतं. तेव्हा गौरी त्या दोघींकडे पाहत म्हणाली, मी अर्णव यांच्या माझ्याशी असलेला वागण्यामुळे नाराज नाहीये. मला तर फक्त ह्या गोष्टीची काळजी वाटते की अर्णव विनाकारणच माझ्यामुळे आजोबा आणि स्वतःमध्ये कडुता निर्माण करत आहेत. त्यांनी हे समजून घ्यायला हवं की मी आज इथे आहे तर उद्या नसेन. मग ते विनाकारण आपल्या कुटुंबाशी का भांडत आहेत? माझ्यामुळे ते स्वतःलाच आपल्या घरच्यांच्या नजरेत वाईट बनवून घेत आहेत. मी हे मान्य करते की अनुदी गेल्यामुळे त्यांना खूप त्रास झाला आहे, पण याचा अर्थ असं तर नाही ना की त्यांनी आपल्या दुःखात इतरांचं दुःखच विसरून जावं. जर अनुष्का दीदी गेल्यानंतर त्यांना वाईट वाटलं आहे तर त्यांना असं त्रासात पाहून कुटुंबातील लोकही कुठे आनंदी आहेत. पण ते ही गोष्ट समजूनच घ्यायला तयार नाहीत. तिच्या बोलण्यावर पाहेलने होकारार्थी मान हलवली. तेवढ्यात खुशीने एक दीर्घ श्वास घेतला आणि गौरीला म्हणाले, हो तू अगदी बरोबर बोलत आहेस गौरी, पण आपण तरी काय करू शकतो? दादा सुरुवातीपासूनच असे आहेत. जेव्हा ते रागात असतात तेव्हा त्यांची विचार करण्याची आणि समजून घेण्याची शक्ती संपून जाते. रागाच्या भरात त्यांना ह्या गोष्टींचा अंदाजही येत नाही की ते आपल्या वागण्यामुळे समोरच्या व्यक्तीला किती त्रास पोचवत आहेत. पण तू काळजी करू नकोस. हळूहळू जसा वेळ जाईल आणि दादांचं लक्ष अनुष्कावरून दुसरीकडे वळेल तसे तेही सुधारत जातील आणि हळूहळू नॉर्मल होतील. बस आपल्याला ह्यावेळी स्वतःवर संयम ठेवावा लागेल. त्यानंतर पायल आणि गौरीकडे पाहत खुशी पुढे म्हणाले, चल आपण दोघी खाली जाऊया. तसंही आजी आणि काकू खाली हॉलमध्ये आहे, त्यांनी तुला बोलावलेलेही आहे. तू तरी कधीपर्यंत आपल्या खोलीत एकटी बसून राहणार? आमच्यासोबत खाली चल, तिथे सगळ्यांसोबत बस. त्यावर गौरीने होकारार्थी मान हलवली आणि ती त्या दोघींसोबत खाली आली. खाली हॉलमध्ये येऊन ती सुनीता आजी आणि इतर सर्व महिलांसोबत बसली. तेवढ्यात तिने पाहिले की एक मोलकरीण वाटीमध्ये गरम तेल घेऊन आजीजवळ आली आणि त्यांच्या पायापाशी बसली. हे पाहून गौरीने आजीकडे पाहिले, ज्यांनी गुडघ्यांची मालिश करण्यासाठी आपली साडी थोडी वर केली होती. गौरी आजींच्या जवळ आली आणि त्यांना म्हणाले, आजी तुमचं पायात खूप दुखतंय का? त्यावर आजी तिला म्हणाल्या, अगं विचारूच नकोस बाळा, ह्या गुडघ्यांनी तर माझा जीवच घेतलाय. कधी कधी तर ह्यामध्ये इतक्या वेदना होतात की मला साधे चालताही येत नाही. ह्या गुडघ्यांनी मला फार हैराण करून सोडले. ते ऐकून गौरी आजींच्या पायापाशी बसली आणि म्हणाली, आजी आज तुमच्या पायाची मालिश मी करू का? तेव्हा आजी आश्चर्याने तिच्याकडे बघू लागल्या आणि म्हणाल्या, काय? पण तू कशाला? ही मीना आहे ना, ती करून देईल मालिश. त्यावर गौरी म्हणाली, नाही आजी, माझी खूप इच्छा आहे तुमच्या गुडघ्यांची मालिश करण्याची. प्लीज मला करू द्या ना. तसंही सकाळपासून खोलीत बसून मी खूप बोर झाले होते. आजींनी सुनीता आणि रमा काकूंकडे पाहिले. त्या दोघींच्या ओठांवर एक छान हसू होते. हे पाहून आजीही हलकाशा हसल्या आणि त्यांनी मीनाला तिथून बाजूला होण्याचा इशारा केला. मीना एका बाजूला उभी राहिली आणि गौरी तिच्या जाग्यावर बसून आजींच्या पायाला तेल लावू लागले. सोबत हलक्या हाताने गुडघ्यांची मालिश करू लागले. गौरीचे हे रूप पाहून आजी तिच्याकडे कौतुकाने आणि प्रेमाने बघू लागल्या.